आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून भाजपमध्ये पक्षप्रवेश केला, काय सांगा? गेली 8 ते 10 वर्ष मी 1 रुपयाची अपेक्षा न ठेवता इमानदारीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचं काम केलं. पक्षवाढीसाठी अंगावरती केसेस घेतल्या, अनेक आंदोलनं केले, पक्षवाढीसाठी खूप काही केलं. पण खासदार साहेबांमुळं वारंवार मला डावलण्यात आलं. स्थानिक लेवलचे पद द्यायचे सोडून मला इतर जिल्ह्यातले मला पद देण्यात आले व मला प्रत्येक वेळेस खासदार साहेबांनी डावलण्यात आलं. असं काय करत होते? आता खासदार झाले त्यांना कार्यकर्त्याची गरज संपली. खासदार व्हायच्या आधी त्यांची स्वभाव वेगळा होता आणि खासदार झाल्यानंतर त्याच्या स्वभावात बदल झाला. आता मी त्यांच्याकडे कुठलं काम घेऊन गेलो तर त्यांना काय बोलत असेल किंवा काय करत असेल ते फोनमध्ये तोंड घालायचे. एक सर्वसामान्य म्हणजे मी त्यांना बोलतोय आणि ते एक पुतळा आहेत असं गृहीत धरून ते मला माझ्याशी वागत होते. म्हणजे मी एका पुतळ्याला बोलतोय असं मला वाटत होतं. असं खासदारांमध्ये काय गुण आले ओमराजेंमध्ये की तुमच्या सोबत असं करायला लागले? ते माझ्यासोबतच नाही, त्यांना असं मास लीडर माणूस कोणच नव्हता. तुम्ही ऑल जिल्ह्यामध्ये विचार करा, त्यांच्यापाशी एक तरी मास लीडर माणूस आहे का तुम्ही सांगा मला. ते काय करतात, डायरेक्ट जनता तुम्ही ओमराजे म्हणते, आधीमध्ये नेता ठेवत नाहीत. कारण का, उद्या जर मी स्ट्रॉंग झालो, समजा त्यांना तुझ्याबरोबर 100 फोन जात असतील, उद्या मी स्ट्रॉंग झालो तर त्यांना 50 फोन जातील, 50 फोन मला येतील, हे त्या भावनेचे आहेत. व उद्या ओमराजे निंबाळकर यांनी पक्षांतर केलं तर ते लोक ओमराजेच्या पाठीमागे येण्यासाठी हे सर्व षडयंत्र चालू आहे. म्हणजे खासदारांनी निवडणुकीच्या आधी आणि निवडणूक झाल्यानंतर वेगळी भूमिका घेतली. कसं? आता तुम्हीच बघा ना, जरांगे पाटलासाठी आधी जरांगे पाटलांना आधी किती वेळ जाऊन भेटले खासदार व्हायच्या आधी, आणि खासदार झाल्यानंतर जरांगे पाटला त्यांनी एकदा पण भेटले नाहीत. आधी वेगळी भूमिका होती आणि नंतर वेगळी भूमिका झाली. खासदारांचं काम कसं वाटतं आता? खासदाराचं काम फक्त फोनवरती आणि रील्सवरती आहे. फक्त वाढदिवसाला शुभेच्छा देणं आणि रील्स करणं आणि भावनिक भाषण करणं, लोकांना राणादादावरती टीका करायचं, दादाबद्दल काही चुकीच्या बातम्या सांगायचं व भावनिक भाषण करून लोकांचा दिशाभूल करायची, हे त्यांचं राजकारण चालू आहे.